आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करते। सगळ्यात पहिल्यांदा थोड्याशा काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला हा व्हिडिओ सुरू करायला, लाईव्ह सुरू करायला वेळ झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते। लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य जे आहे ते अतिशय कालातीत कार्य आहे। छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 कागलच्या घाटगे घराण्यामध्ये झाला। त्यांचे वडील आबासाहेब घाटगे आणि आई राधाबाई यांच्या पोटी ते जन्माला आले। त्यांचं नाव यशवंतराव घाटगे। ज्यावेळी चौथे शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी छत्रपती शाहू महाराजांना म्हणजे यशवंतरावांना या घाटगे कुटुंबाकडून दत्तक घेतलं आणि 17 मार्च 1884 हा दत्तक विधानाचा सोहळा पार पडला। त्यानंतर कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव हे शाहू छत्रपती म्हणून कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले। 1886 राजकोटच्या राजकुमार कॉलेजमधून शाहू महाराजांनी शिक्षण घेतलं। ते शिक्षणासाठी राजकोटला रवाना झाले। 1888 कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाचं उद्घाटन, त्याची पायाभरणी हा समारंभ शाहू महाराजांच्या हस्ते झालेला होता। त्याचे पुरावे आपल्याला आढळतात। 2 एप्रिल 1894 छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि शाहू महाराज हे त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून अधिकृतरित्या राजगादीवर बसले। त्यावेळेचं 2 एप्रिल 1894 जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराजांनी आपल्या प्रजेच्या संदर्भात, त्यांच्या कल्याणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केलेला आढळतो। मला असं वाटतं की 2 एप्रिल 1894 आपल्या प्रजेसाठी शाहू महाराजांनी प्रकाशित केलेला हा जाहीरनामा, यातल्या काही ओळी या प्रत्यक्ष मी आपल्याला वाचून दाखवते। शाहू महाराजांनी राज्यारोहण प्रसंगी आपल्या प्रजेला उद्देशून जो जाहीरनामा काढला त्याचा प्रारंभ करताना शाहू महाराज म्हणतात, स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 220 विजयनाम संवत्सरे फाल्गुन वद्य 11 इंदू वासरे क्षत्रिय कुलावतन श्री राजा शाहू छत्रपती याजकडून, अशा मायन्याने याची सुरुवात करून शाहू महाराज पुढे म्हणतात की आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थांची हरेक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे। हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करून तमाम प्रजाजन शुद्ध अंतकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हास सहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे। ही आमची कारकीर्द दीर्घ कालपर्यंत चालवून सफल करावी, अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एकभावे प्रार्थना करतो। शाहू महाराजांच्या हाताने हा जो जाहीरनामा त्यांच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित झाला, त्या जाहीरनाम्यामधूनच शाहू महाराज हे कसे लोकराजे होते, शाहू महाराज हे कसे रयतेचे राजे होते आणि कशा प्रकारे शाहू महाराजांच्या मनामध्ये रयतेचं कल्याण होतं, याची प्रचिती या जाहीरनाम्याच्या सुरुवातीलाच आपल्याला येते। शाहू महाराजांनी कुष्ठरोग्यांसाठी आपल्या राज्यामध्ये व्हिक्टोरिया लेपर असायलमची सुद्धा स्थापना ही 21 जून 1887 केलेली होती आणि त्याची पायाभरणी त्यांनी 1887 या व्हिक्टोरिया लेपर असायलमची पायाभरणी करून कुष्ठरोग्यांसाठी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सहाय्य केलं। छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हटलं की वसतिगृहांची चळवळ आणि त्यांनी केलेलं शिक्षणाचं काम हे आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा उभं राहतं। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा आग्रह जर कुठल्या गोष्टीचा धरला असेल तर ते म्हणजे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे, यासाठी ते अत्यंत आग्रही होते। आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सुधारणा विषयक समितीची स्थापना सुद्धा केली आणि त्याचबरोबर 29 सप्टेंबर 1917 शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये, करवीर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं। शाळांमधले अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली आणि त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम त्यांनी आपल्या या शाळेच्या संदर्भातल्या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत केला। त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी देवस्थानांना जी काही
रक्कम मिळायची त्या रकमेतून सुद्धा त्यांनी शिक्षण कार्याला मदत केली पाहिजे, असा आपल्या जाहीरनाम्यामध्ये हा एक नियम अंतर्भूत केला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामधल्या शिक्षणावरचा जो काही खर्च आहे तो 1 लाखापर्यंतचा शिक्षणावरचा खर्च शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये केला जात होता. आणि 1922 सालापर्यंत हा शिक्षणावरचा खर्च जवळजवळ 3 लाखापर्यंत शाहू महाराजांनी नेला. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी 1 लाखाचा खर्च केला जायचा त्यावेळी 80,000 हे दरबारच्या खजिन्यामधून दिले जायचे आणि 20,000चा खर्च हा देवस्थान फंडामधून केला जायचा. 3 लाखांपर्यंत एखाद्या संस्थानने आपल्या संस्थानामध्ये शिक्षणावर खर्च करणे ही त्या काळामध्ये मोठी गोष्ट होती. आणि त्या कालखंडातल्या सगळ्या संस्थानांमध्ये छत्रपती शाहू महाराज हे एकमेव होते की ज्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थांमध्ये शिक्षणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च त्यांनी केलेला होता. त्यांनी जो कायदा केला 1917 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करण्याचा, त्याच कायद्यानुसार त्यांनी आई वडिलांना सुद्धा दंड आकारला. शिक्षणाला जी मुलं योग्य आहेत, शिक्षणाच्या वयाची ती मुलं आई वडिलांनी सक्तीनं शाळेत पाठवली पाहिजेत. आणि आई वडील जर या मुलांना शाळेत पाठवणार नसतील तर अशा आई वडिलांना 1 रुपया महिन्याला दंड ठोठावण्याचा सुद्धा आदेश शाहू महाराजांनी आपल्या या कायद्याच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर गाव तिथे शाळा जो उपक्रम आपल्याला अगदी अलीकडच्या काळामध्ये दिसून येतो, तो उपक्रम इतक्या वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी गाव तिथे शाळा हा उपक्रम राबवला. त्या कालखंडामध्ये 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावामध्ये शाळा असलीच पाहिजे यासाठी शाहू महाराज आग्रही होते. आणि हे करत असताना प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी शाळा इमारत उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये जी इमारत उपलब्ध असेल त्या इमारतीमध्ये शाळा सुरू करा. कुठे चावडी असेल, काही ठिकाणी धर्मशाळा असतील, देवळं असतील, अशा ठिकाणी शाळा सुरू करा. अशा प्रकारचे आदेश शाहू महाराजांनी आपल्या त्या प्रशासनाला दिलेले होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी इमारत नाही अशा ठिकाणी इमारत बांधण्याची सुद्धा तरतूद केलेली होती. काही ठिकाणी जिथे देवळं नाहीत त्या ठिकाणी एखादे तुळजाभवानीचे मंदिर उभारून त्याच्या एका सोप्यामध्ये शाळा सुरू करावी आणि दुसऱ्या सोप्यामध्ये गाव चावडी सुरू करावी, असा सुद्धा आदेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले होते. याचा अर्थ असा आहे की छत्रपती शाहू महाराज हे आपल्या रयतेच्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड आग्रही होते. आणि याचा उल्लेख करत असताना छत्रपती शाहू महाराजांचे जे चरित्रकार आहेत ज्यामध्ये ज्यांचा उल्लेख मला आवर्जून केला पाहिजे, शाहू चरित्रकार लठ्ठे यांनी शाहू महाराजांच्या या एकूण शैक्षणिक धोरणाचा विचार सांगत असताना त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलाय की छत्रपती शाहू महाराजांच्या या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याच्या या योजनेमुळे जवळजवळ 1.25 लाख लोकांपर्यंत शिक्षणाची द्वार खुले झाली आणि जवळजवळ 4,500 लोकांपर्यंत प्रत्यक्षपणे त्या 1917 साली या प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत केल्याच्या योजनेचा लाभ हा प्रत्यक्षपणे जवळजवळ 4,500 लोकांना प्रत्यक्षपणे मिळाला. 1917 ते 18च्या दरम्यान प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करण्याचा कायदा ज्यावेळी शाहू महाराजांनी आणला त्यावेळी प्राथमिक शाळांची या संस्थानामधील संख्या जी होती ती होती 27 आणि जी मुलं शिकायची शाळेमध्ये ती होती 1296. 1917-18 मध्ये 1921-22 म्हणजे जवळजवळ 4 वर्षाच्या नंतर, योजना अंमलात आल्याच्या 4 वर्षाच्या नंतर शाळांची संख्या झाली 420 आणि विद्यार्थ्यांची संख्या झाली 22,007. संस्थानामध्ये मुलं मुली ही एकत्रितरित्या शाळेत शिकायची, परंतु तरी सुद्धा मुलींसाठीही स्वतंत्र शाळा असली पाहिजे यासाठी महाराज आग्रही होते आणि त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुद्धा आपल्या संस्थानामध्ये निर्माण केल्या. प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही छत्रपती शाहू महाराज विशेष आग्रही होते. त्यांनी अशा शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही दरबाराच्या खर्चातून केली जाईल अशा प्रकारचा आदेश सुद्धा आपल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित केला. त्याचबरोबर राजाराम कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षण सुद्धा स्त्रियांना मोफत देण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आणि अतिशय महत्वपूर्ण म्हणजे 26 जुलै 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी जो सगळ्या जगामध्ये विख्यात असलेला जाहीरनामा तो म्हणजे आरक्षणाचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्या जाहीरनामाच्या मागची पार्श्वभूमी ही मागासलेल्या लोकांना शिक्षणाकडे
त्यांना खेचणे, त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, उत्तेजित करणे हीच त्यामागची मूळ भावना होती. हे त्यांचा आपण 26 जुलै 1902चा तो जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला त्यामागची छत्रपती शाहू महाराजांची भावना ही दिसून येते. त्या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, सध्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व वर्णाच्या प्रजेस शिक्षण देण्याबद्दल व त्यास उत्तेजन देण्याबद्दल प्रयत्न केले आहेत, परंतु सरकारच्या इच्छेप्रमाणे मागासलेल्या लोकांच्या स्थितीत सदरहू प्रयत्नास जितके यावे तितके यश आले नाही. हे पाहून सरकारास फार दिलगिरी वाटते. ह्या विषयाबद्दल काळजीपूर्वक विचारांती सरकारांनी असे ठरवले आहे की यशाच्या ह्या अभावाचे खरे कारण उच्च प्रतीच्या शिक्षणास मोबदले पुरेसे विपुल दिले जात नाहीत हे होय. त्या गोष्टीस काही अंशी तोड काढण्याकरता व उच्च प्रतीचे शिक्षणापर्यंत महाराज सरकारच्या प्रजाजनांपैकी मागासलेल्या वर्णांनी अभ्यास करावे म्हणून उत्तेजन दाखल आपल्या संस्थांच्या नोकरीचा आजपर्यंत चालू असल्यापैकी बराच मोठा भाग या लोकांकरिता निराळा राखून ठेवणे हे इष्ट होईल असे सरकारांनी ठरवले आहे. ह्या रीतीस अनुलक्षून महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोहोचल्याच्या तारखेपासून रिकामे झालेल्या जागांपैकी 50% जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसांमध्ये मागासलेल्या वर्गांच्या अंमलदारांचे प्रमाण सध्या 50% पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्णातील व्यक्तींची करावी. ह्या हुकुमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी सरकारांकडे पाठवावे. हा जाहीरनामा यासाठी वाचून दाखवला की या जाहीरनाम्याच्या मुळाशी छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा मागासलेल्या लोकांनी शिक्षणाकडे, उच्च शिक्षणाकडे आवर्जून वळलं पाहिजे हा त्यांचा विचार होता. त्याचबरोबर खामगाव या ठिकाणी, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी ज्यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन भरलं होतं 27 डिसेंबर 1917ला, त्या आपल्या अधिवेशनामध्ये, आपल्या भाषणामध्ये बोलताना सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या भाषणामध्ये विशद केलेलं आहे. त्यामध्ये शाहू महाराज म्हणतात की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास आपल्याला सांगतो. अज्ञानामध्ये बुडून गेलेल्या देशामध्ये उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर निपजतील असं होणं शक्य नाही आणि म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे असं छत्रपती शाहू महाराज आपल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये खामगाव या ठिकाणी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांची जी काही भाषणं आहेत, त्यांची जी काही पत्रव्यवहार आहेत आणि त्यांनी केलेले संस्थानामधील कायदे आहेत, या सगळ्या कायद्यांच्या मुळाशी आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की रयतेची काळजी होती, रयतेबद्दल पोटतिडीक होती, रयतेने अज्ञानात राहू नये, त्यांनी शिक्षित व्हावं आणि त्यांची उन्नती व्हावी हा एक विचार छत्रपती शाहू महाराजांच्या मनामध्ये या सगळ्या राज्यव्यवस्थेचा कारभार करत असताना सातत्याने त्यांच्या मनात येत होता. छत्रपती शाहू महाराज आणि जातीयंताची लढाई ही किती मोठी आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात लिखाण आणि खूप मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. परंतु त्याचा एक थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया की छत्रपती शाहू महाराजांचा जातीयंताचा लढा हा कसा होता. छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलेलं होतं, ते जेव्हा आपल्या राज्यामध्ये फिरले, संस्थानामध्ये त्यांनी ज्या ज्यावेळी फेरफटका मारला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की संस्थानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जातो. स्पृश्यास्पृश्य भेदभाव त्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता आणि स्पृश्यांना एकत्र बसणं, एकत्र बसून त्यांनी शिक्षण घेणं हे त्या काळामध्ये शक्य नव्हतं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी 1894 साली अस्पृश्यांना शिकता यावं यासाठी स्वतंत्रपणे शाळा काढल्या आपल्या संस्थानामध्ये. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवातीला या शाळा सुरू केल्या त्यावेळी शाळांची संख्या केवळ 5 होती आणि शाळेमध्ये केवळ 168 विद्यार्थी शिकत होते. 1907-1908च्या दरम्यान छत्रपती शाहू महाराजांनी या शाळांची संख्या 16 पर्यंत वाढवली. त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या झाली 416 आणि पुढे 1912 मध्ये 27 शाळा अस्पृश्यांच्या या स्वतंत्रपणे होत्या. 636 विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत होते. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्वतंत्रपणे चालणाऱ्या या अस्पृश्यांच्या शाळा सुद्धा बंद केल्या आणि एकत्रितरित्या अस्पृश्य समाजाला एकत्रितरित्या शिक्षण त्या ठिकाणी देणं सुरू केलं. पण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना हे करावं लागलं. 1908 साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे जे जवळचे
काही विश्वासू लोक होते, ज्यामध्ये भास्करराव जाधव आहेत, महादेवजी डोंगरे आहेत, बागल आहेत, शिंदे आहेत, यांना एकत्रित करून मागासलेल्या जातीतील विद्याप्रसारक मंडळ नावाचं एक स्वतंत्र संस्था काढली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मागासलेल्या जातींच्या उत्थानासाठी काय करता येईल याच्या संदर्भातलं योजना बनवण्याचं काम त्यांनी या संस्थेकडे दिलं. 4 ऑक्टोबर 1907ला कोल्हापुरातील चांभार व ढोर या अस्पृश्य समाजातील मुलींसाठी स्वतंत्र शाळा शाहू महाराजांनी काढली आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 7 एप्रिल 1919ला अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी त्यांना पाटी, पेन्सिल, पुस्तकं ही मोफत दिली पाहिजेत यासाठी 2,500 रुपयांची स्वतंत्र तरतूद आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी केलेली होती. जाती अंताचा लढा हा सोपा नव्हता. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये स्पृश्यास्पृश्य भेद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाळला जायचा. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये जे काही कायदे केले, जे जाहीरनामे काढले, ते जाहीरनामे म्हणजेच जाती अंताला खूप मोठी चपराक होती. शाहू महाराजांनी अस्पृश्य मुक्तीचा जो पहिला आदेश खऱ्या अर्थाने काढला तो म्हणजे 27 जुलै 1918ला. या आदेशानुसार महार, मांग, रामोशी, बेरड या जातींना जी पारंपरिक पद्धतीने हजेरी द्यावी लागायची, ती हजेरी देण्याची पद्धत शाहू महाराजांनी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून बंद केली. त्याचबरोबर 15 जुलै 1921ला त्यांनी वेटवरळा नावाची जी पद्धत होती ती सुद्धा पद्धत, जाचक पद्धत ही त्या ठिकाणी बंद केली. तसेच बलुतेदाराची पद्धत जी होती की एका जातीने जे ठरवून दिलेली आहे तीच कामं त्यांनी त्या जातीने करायची, त्या पलीकडे त्यांनी दुसरी कामं करायची नाही, ही पद्धत सुद्धा बंद करण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 22 फेब्रुवारी 1918च्या आपल्या एका जाहीरनाम्याच्या माध्यमातून या पद्धतीला सुद्धा त्या ठिकाणी आळा घातला. मग त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्यांना ही कल्पना होती की शेवटी या मागासलेल्या जातींना आपल्याला प्रशासनामध्ये सामावून घेतल्याशिवाय जाती अंत होणार नाही आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी महसूल खातं असेल, पोलीस खातं आणि सरकारी नोकऱ्या यामध्ये मागासलेल्या जातींना प्राधान्य दिलं, त्यांना आवर्जून हेतू पुरस्कर सामावून घेतलं. छत्रपती शाहू महाराजांचा ज्यावेळी जाती अंताच्या लढाईचा आपण विचार करतो त्यावेळी गंगाराम कांबळेंच्या उल्लेख केल्याशिवाय ही गोष्ट संपत नाही. गंगाराम कांबळेंची कथा आपण सगळ्यांना सर्वश्रुत आहे. गंगाराम कांबळेंना सत्यसुधारक हॉटेल काढून देऊन त्या ठिकाणी स्वतः आपल्या अनेक सहकाऱ्यांना स्वतः जाऊन चहा शाहू महाराजांनी घेतला आणि आपल्या अनेक सहकाऱ्यांनाही त्या ठिकाणी चहा घ्यायला लावलं. चहा घेणे ही एक प्रातिनिधिक कृती होती, परंतु त्या माध्यमातून लोकांचं जनमत ही सगळी जातीभेद मोडण्याच्या दृष्टीने तयार करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं होतं. त्याचबरोबर भटक्या, विमुक्त, फासेपारधी आणि डोंबारी समाजातील लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना जमिनी उपलब्ध करून दिल्या, त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. तलाव असतील, विहिरी असतील, या तलावांच्या विहिरींच्या कामावर यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला काम दिलं आणि सगळ्यात पहिल्या मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा, सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीभेद, स्पृश्यास्पृश्य भेद पाळला जाऊ नये अशा प्रकारचा जाहीरनामा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये 6 सप्टेंबर 1919ला काढला आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अस्पृश्यांना मुक्तीचा एक मार्ग दाखवण्याचं काम, अस्पृश्यांकडे माणूस म्हणून पाहण्याचं काम एक छत्रपती शाहू महाराजांनी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलं. छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा जातीभेदाच्या पलीकडचा विचार होता. त्यांचं व्यक्तिमत्व हे जातीभेदाच्या, धर्माच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये संबंध आपल्या लक्षात येईल की हिंदू मुस्लिम ऐक्याचा सुद्धा पुरस्कार शाहू महाराजांनी वारंवार केला. मुस्लिम धर्मगुरूंना लग्न लावायला परवानगी दिली. हे विवाह हे नोंदणी करून केले पाहिजेत, यासाठी विवाहासाठी नोंदणी पद्धत बंधनकारक केली. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या राजदरबारामध्ये शाहीर हैदर अली आहेत, रंगसम्राट आबालाल रहमान, गान महर्षी अल्लादिया खां साहेब, त्याचबरोबर खुद्द महाराजांचे जे मल्लविद्येचे गुरु होते ते म्हणजे मल्लविशारद बालेखान वस्ताद, या सगळ्यांचीच प्रतिष्ठा उंचावण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या माध्यमातून केलं आणि छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजाती विवाहाचा सुद्धा पुरस्कार केला. केवळ ती आंतरजातीय विवाह करा असं सांगून थांबले नाहीत,
तर त्यांची स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई घाटगे यांचा विवाह त्यांनी इंदोरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी त्यांनी हा विवाह लावून दिला. छत्रपती शाहू महाराजांनी जातीअंताच्या संदर्भात स्पृश्यास्पृश्य भेद नाहीसा झाला पाहिजे या संदर्भात जे कार्य केलंय ते फार मोठं आहे. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, एका बाजूला प्रयत्नवादाचा पुरस्कार, हे करत असतानाच आपल्या संस्थानातील कृषी आणि औद्योगिक धोरणाचं सुद्धा एक चांगलं असं नियोजन छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संस्थांच्या कृषी औद्योगिक धोरणाचा पाया रचला गेला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी 1912 साली आपल्या संस्थांमध्ये किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. ही पहिली कृषी औद्योगिक एक संस्था छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये सुरू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोग कृषी क्षेत्रामध्ये करण्याचं काम त्यांनी केलं. मग त्यामध्ये काही सुधारित अवजारांचं सुद्धा म्युझियम त्यांनी सुरू केलं आणि ही सुधारित अवजारं शेतकऱ्यांना वापरण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या त्या ठिकाणी वापरण्यासाठी दिली जायची. त्याचबरोबर 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटरची सुद्धा नेमणूक केलेली होती. म्हणजे त्या शेतकऱ्याला ज्याला वाटत असेल की आपल्या शेतामध्ये काही प्रयोग करून पाहायचे तर त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटरची नियुक्ती करून शाहू महाराजांनी शेतीतल्या प्रयोगाला चालना दिली. संस्थांच्या हद्दीमध्ये जी काही वेगवेगळी पिकं लावली जायची त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याकडे शाहू महाराजांचा कल होता. मग त्यामध्ये त्यांनी चहा आहे, कॉफी आहे, रबर आहे, कोको, वेलदोडे, लाख, बटाटे, त्याचबरोबर ट्रॅपिओका, कंबोडियन कापूस यासारख्या विविध पिकांचे प्रयोग आपल्या संस्थानामध्ये झाले पाहिजेत यासाठी शाहू महाराज आग्रही होते आणि त्यांनी लागवड केलेल्या पन्हाळा T4 या चहाच्या लागवडीसाठी त्यांनी खूप ते आग्रही होते आणि ही चहाची लागवड पन्हाळा T4 या नावाने त्यांनी सुरू केली. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शेतीबरोबरच शेती प्रदर्शनांना चालना दिली, विज्ञान प्रदर्शनांना चालना दिली, त्याचबरोबर जनावरांच्या प्रदर्शनांनाही चालना दिली. ते जनावरांची प्रदर्शनं आवर्जून भरवायचे, शेतीच्या अवजारांची प्रदर्शनं भरवायचे, त्याचबरोबर शेतीला जोडधंदा असला पाहिजे यासाठी सुद्धा शाहू महाराज आग्रही होते. आणि त्यासाठी मग त्यांनी मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन, त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आणि तसंच औषधी आणि सुगंधी तेलांच्या निर्मितीसाठी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील आपल्या संस्थानातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचं दिसून येतं. छत्रपती शाहू महाराज शेतीच्या संदर्भात अत्यंत आग्रही होते की शेतीमध्ये विविध प्रयोग झाले पाहिजेत. छत्रपती शाहू महाराजांनी जसं शेतीकडे लक्ष दिलं त्याचबरोबर शेतीला औद्योगिकरणाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही हे त्यांनी ताडलं होतं. आणि म्हणून 1902 साली शाहूपुरी नावाची बाजारपेठ छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये वसवली आणि त्या कालखंडामध्ये या बाजारपेठेची लाखोची उलाढाल होती. आजही आपण पाहतो की कोल्हापूर हे गुळाच्या बाजारपेठेसाठी आजही जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 1906ला 27 सप्टेंबर 1906ला श्री शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना केली. त्याचबरोबर श्री शाहू विवर्स असोसिएशनची स्थापना करून विणकरांची एक एकत्रित संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. संस्थानामध्ये 1912 ते 1913 या दरम्यानमध्ये या वर्षभराच्या काळामध्ये पहिली फाउंड्री मिल, पहिली ऑइल मिल, पहिली सॉ मिल, त्याचबरोबर इलेक्ट्रिक मिल आणि तसेच पहिली ट्रान्सपोर्ट कंपनी सुद्धा सुरू करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या संस्थानामध्ये कृषी औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून केलं. हिंदुस्थान सरकारचा जो सहकाराचा कायदा होता, कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 1912, हा सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केला 1 जून 1913 रोजी. आणि केवळ तो लागू करून थांबले नाही तर पहिली सहकारी संस्था दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आपल्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 1913 साली सुरू केली आणि सहकार चळवळीला त्यांनी त्या ठिकाणी चालना दिली. आज आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल आणि आजूबाजूच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये आपल्याला सहकारी संस्थांचं जे काही जाळं दिसतं त्यामागची प्रेरणा ही छत्रपती शाहू महाराजांचं सहकारविषयीचं धोरण ही होती, हे नाकारून चालणार नाही. छत्रपती शाहू महाराजांचं
जसं कृषी औद्योगिक धोरण अतिशय महत्वपूर्ण होतं, त्याच प्रकारे सार्वत्रिक पाटबंधारे धोरण, ज्याला मास इरिगेशन पॉलिसी म्हणता येईल, हे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण धोरण होतं, ज्याचे परिणाम आपण पाहतोय की आजही कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुजलाम सुफलाम जो आपल्याला दिसतोय, त्यामागचं खरं कारण, त्याचा पाया हा जो आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या मास इरिगेशन पॉलिसीमध्ये याचा पाया आहे. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली आपली सार्वत्रिक पाटबंधारे धोरण हे जाहीर केलं आणि केवळ हे धोरण जाहीर करून ते थांबले नाही, तर शंकर गुप्ते यांची त्यांनी इरिगेशन ऑफिसर म्हणून आपल्या संस्थानामध्ये नेमणूक केली. त्या माध्यमातून त्यांनी आपल्या संस्थानामधील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावनिहाय जे तलाव आहेत, विहिरी आहेत, यांची गाववार माहिती गोळा केली आणि सिंचनाच्या सोयी किती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत या संदर्भातला अभ्यास हा या आपल्या सार्वत्रिक पाटबंधारे धोरणाच्या माध्यमातून सुरू केला आणि त्यावर उपाययोजनाही केल्या. छत्रपती शाहू महाराजांचं सार्वत्रिक पाटबंधारण धोरण ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी राधानगरी धरणाचा उल्लेख हा आवर्जून आपल्याला करावा लागतो. छत्रपती शाहू महाराजांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे राधानगरी धरण. छत्रपती शाहू महाराजांनी भोगावती नदीचा जलप्रवाह अडवणाऱ्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करायचं ठरवलं आणि तो प्रकल्प होता राधानगरी धरणाचा. शाहू महाराजांसाठी हे धरण म्हणजे त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा प्रकल्प होता आणि त्या संदर्भात ते आपल्या एका पत्रामध्ये उल्लेख सुद्धा करतात की माय लाईफ्स वर्क विल हॅव बीन डन व्हेन आय कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. म्हणजे माझ्या आयुष्यातलं कार्य, मी इच्छिलेलं कार्य हे तेव्हाच पूर्ण होईल ज्यावेळी मी हा राधानगरी प्रकल्प पूर्ण करेल. आणि तो प्रकल्प शाहू महाराजांनी पूर्ण केला. 1909 साली राधानगरी धरणाचं काम सुरू झालं, ते 1918 पर्यंत चाललं. 14 लाख रुपयांचा खर्च या कामासाठी आला आणि 40 फूट उंचीचं हे धरण उभं राहिलं. राधानगरी धरणाच्या माध्यमातून कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसराला छत्रपती शाहू महाराजांनी दुष्काळातून मुक्त केलं. कारण शाहू महाराजांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दुष्काळाला तोंड द्यावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना माहिती होतं की याची झळ मोठ्या प्रमाणात जनतेला बसते, रयतेला बसते. शेतकऱ्यांसाठी पाणी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचसाठी शाहू महाराजांनी जलसिंचनाच्या खूप मोठ्या योजना आपल्या राज्यामध्ये राबवल्या. मोठे तलाव बांधले, विहिरी बांधल्या, लहान मोठी धरणं उभी केली, जुन्या तलावांची दुरुस्ती केली आणि या माध्यमातून आपल्या सार्वत्रिक पाटबंधारे धोरणाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान आणि आजूबाजूचा परिसर हा सुजलाम सुफलाम करून टाकला, ज्यामुळे रयत त्यांची अतिशय आनंदामध्ये आणि सुखाने नांदत होती. छत्रपती शाहू महाराजांच्या या मास इरिगेशन पॉलिसीचा फायदा हा पुढच्या काळामध्ये आजपर्यंत आपण भोगतो आहोत. आजही आपण पाहतो की हा परिसर किती मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेला आहे. शाहू महाराजांचं ज्या प्रकारे आपण सार्वत्रिक पाटबंधारे धोरण बघितलं, त्यांचं कृषी औद्योगिक धोरण बघितलं, शिक्षणाविषयीचं त्यांचं धोरण बघितलं, त्याच प्रकारे शाहू महाराज हे अतिशय कलासक्त राजे सुद्धा होते, हेही आपण पाहिलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराज स्वतः अतिशय चांगले शिकारीचे शौकीन होते. शिकार असेल, मल्लविद्या असेल, कुस्ती असेल, या क्रीडा प्रकारांची त्यांना प्रचंड आवड होती आणि या क्रीडा प्रकारांना उत्तेजना देण्यासाठी, पुरस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारच्या सोयी सुविधा सुद्धा इतर खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये नाटक, लोककला, संगीत, त्याचबरोबर विविध कला प्रकार, चित्रकला असेल, या सगळ्याच कला प्रकारांना त्यांनी त्या ठिकाणी राजाश्रय दिला आणि या माध्यमातून अनेक कलावंतांना त्यांनी मोठं करण्याचं काम केलं, अनेक कलावंतांना समोर आणलं. नारायण राजहंस यांचं अभिनय आणि गायन ज्यावेळी शाहू महाराजांनी बघितलं, त्यावेळी त्यांनी आवर्जून त्याचं कौतुक केलं की हा मुलगा पुढे जाऊन खूप मोठा होणार आहे आणि जागतिक कीर्तीचा ठरणार आहे. आणि हे विधान खरं ठरलं. नारायण राजहंस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बालगंधर्व म्हणून ज्यांना अख्ख्या जगामध्ये ओळखलं जातं, ते बालगंधर्व म्हणजे शाहू महाराजांनीच त्यांना समोर आणलं. ज्यावेळी बालगंधर्वांना कानाने अधूपणा आला, त्यावेळी डॉक्टर वेलनेस यांच्याकडून त्यांच्यावर उपचार करून घेण्याचं सुद्धा काम शाहू महाराजांनी केलं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्राप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातही छत्रपती शाहू महाराजांचं योगदान जे आहे ते फार मोठं होतं. बालगंधर्वांच्याच प्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी संगीतशूर्य केशवराव भोसले, गोविंदराव टेंभे यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याचबरोबर त्यांच्या राजदरबारामध्ये गानसम्राट अल्लादिया खाँसाहेब
यांच्यासारखे प्रसिद्ध गवई यांना राजश्री देऊन त्यांच्या कलेचा सन्मान करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. त्याचबरोबर महाराष्ट्र कोकिळ शंकररावजी सरनाईक आहेत, सुरश्री केसरबाई केरकर आहेत. या कलावंतांनाही खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्याचं काम, त्यांना पुढे आणण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाटकाच्या दृष्टीने अतिशय सगळ्या सुखसोयींनी युक्त असं जे थिएटर वाटतं ते म्हणजे पॅलेस थिएटर. कोल्हापूरमध्ये अशा भव्य दिव्य पॅलेस थिएटरची उभारणी करणारे छत्रपती शाहू महाराज हे स्वतः रसिक होते. छत्रपती शाहू महाराजांच्या या पॅलेस थिएटरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या पडद्यांचे यशस्वी प्रयोग ज्यांनी केले ते म्हणजे आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर. या पेंटर बंधूंना सुद्धा मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. अवलिया चित्रकार रंगसम्राट आबालाल रहमान यांनाही चित्रकलेच्या शिक्षणासाठी मदत करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आणि आपण पाहतो की पुढे आबालाल रहमान हे एक मोठे निसर्ग चित्रकार म्हणून मोठ्या प्रमाणात जगविख्यात झाले. छत्रपती शाहू महाराज हे कलासक्त राजे होते आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरचं कलापूर करून दाखवलं. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हापूरचा नावलौकिक जो निर्माण झाला पुढच्या काळामध्ये त्यामागची प्रेरणा निश्चितच छत्रपती शाहू महाराज हेच होते. छत्रपती शाहू महाराज हे राजा असूनही ज्या माणसाने या सगळ्या राजकीय सुविधेचा लाभ घेतला नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज होते. आणि म्हणूनच त्यांना राजर्षी, राजा आणि ऋषी, राजा असलेला ऋषी अशी जी उपाधी दिली गेली ती केवळ त्याच कारणामुळे. 11 जुलै 1919ला छत्रपती शाहू महाराजांनी महिलांच्या संदर्भातल्या महत्वाचे कायदे या आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रकाशित केले. महिलांच्या संदर्भातलं जे काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं तर स्त्रीमुक्तीचा उद्गाता म्हणून छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण महिलांसंदर्भातले अतिशय महत्वपूर्ण कायदे शाहू महाराजांच्या सबंध कारकिर्दीमध्ये आपल्याला दिसतात. 12 जुलै 1919 रोजी कोल्हापूर इलाक्यातील विवाह संबंधी कायदा या नावाखाली आंतरजातीय विवाहाचा कायदा छत्रपती शाहू महाराजांनी हा आपल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये प्रकाशित केला. आणि या कायद्यानुसार पुरुषाचं वय लग्नाचं हे 18 वर्ष आणि स्त्रियांचं 14 वर्ष करण्यात आलं, जे की त्यावेळी इंग्रजांच्या कायद्यामध्ये 12 वर्ष वयाची तरतूद होती स्त्रियांच्या वयाची. त्यांच्या कितीतरी पुढे जाऊन शाहू महाराजांनी स्त्रियांचं लग्नाचं वय हे 14 वर्ष केलं. त्याचबरोबर 18 वर्ष वयाच्या स्त्रीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार त्यांनी दिला. त्यामध्ये एखाद्या स्त्रीने स्वतः 18 वर्षाची ती पूर्ण झाल्यानंतर तिने जर तिचा स्वतःचा जोडीदार निवडला तर त्याला विरोध तिच्या आईवडिलांना कुटुंबियांना करता येणार नाही असा महत्वपूर्ण नियम या कायद्यामध्ये शाहू महाराजांनी अंतर्भूत केला. त्याचबरोबर 2 ऑगस्ट 1919 रोजी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक दिली जायची, छळ केला जायचा, त्या संदर्भात जो आपण आता अलीकडे कौटुंबिक हिंसाचार कायदा म्हणतो तो कायदा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये 1919 साली केलेला होता, ज्यामध्ये त्यांनी स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले कायदे या नावाखाली हा कायदा केलेला होता. त्याचबरोबर कोल्हापूरचे काडी मोडण्याचे, ज्याला घटस्फोट म्हणतो आपण, काडी मोडण्याचे कायदे या नावाखाली सुद्धा स्त्रियांच्या घटस्फोटाच्या अधिकारासंदर्भातले कायदे शाहू महाराजांनी केलेले होते. छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात अतिशय शाहू महाराज जागरूक होते. त्यांचे नैसर्गिक हक्क हे अबाधित राहिले पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक कायदे केले. त्यामध्ये स्त्रियांवर जेव्हा अत्याचार केले जायचे, कौटुंबिक हिंसाचार व्हायचा, त्यावेळी या कायद्याच्या अंतर्गत 600 रुपयाचा दंड, 200 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याचा कारावास अशी शिक्षा या कायद्याच्या अंतर्गत शाहू महाराजांनी ठोठावलेली होती. आणि हे करत असतानाच छत्रपती शाहू महाराजांनी हिंदू वारसाचा कायदा सुद्धा त्या ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये 1920 साली लागू केला. महिलांच्या अधिकाराच्या संदर्भात, महिलांच्या नैसर्गिक हक्कांना अबाधित राखण्याच्या संदर्भात छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी आपल्या राज्यामध्ये कायदे केलेले होते. जरी हे नियम छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानापुरते मर्यादित होते किंवा कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित होते, तरी सुद्धा या कायद्यांचे पडसाद, या निर्णयाचे पडसाद हे महाराष्ट्रभर आणि देशभर पडलेले आपल्याला दिसून येतात. ज्याचा परिणाम आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या याच विचारांना अनुसरून राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भात जर आपण ऋणानुबंधांचा विचार केला तर छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन व्यक्तिमत्व अशी होती की जी जातीच्या पलीकडे गेलेली होती, धर्माच्या पलीकडे गेलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना एकमेकांबद्दल नितांत आदर होता आणि अतिशय जिव्हाळा होता. शाहू महाराजांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी अनेक पत्रव्यवहार आहेत त्या पत्रव्यवहारांमधून आपल्याला हे लक्षात येतं की शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधले ऋणानुबंध कसे होते. त्याचबरोबर 22 मार्च 1920 ला माणगाव या ठिकाणी, कोल्हापूर संस्थानामधील माणगाव या ठिकाणी पहिली बहिष्कृत समाजाची, अस्पृश्य समाजाची पहिली परिषद भरली होती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः खुद्द छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते आणि माणगावच्या या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत असताना अस्पृश्यांचा उद्धार करणारा पुढारी आणि उद्याच्या हिंदुस्थानचा राष्ट्रीय नेता अशा प्रकारचे गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात या माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी काढले होते. त्याचबरोबर माणगावच्या या परिषदेमध्ये एक ठराव घेण्यात आलेला होता, ज्या ठरावामध्ये असं म्हटलेलं होतं की बहिष्कृत समाजासाठी शाहू महाराजांनी जे काम केलं ते फार मोठं आहे आणि यासाठी बहिष्कृत समाजातील प्रत्येक व्यक्तीने शाहू महाराजांचा जन्मदिवस हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे. या दोन गोष्टींवरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधले ऋणानुबंध हे कसे होते. सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून, प्रमुख आधारस्तंभ म्हणून छत्रपती शाहू महाराजांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा याच सामाजिक चळवळीच्या या प्रमुख बाबींचा समावेश पुढच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक नियम आणि अनेक तरतुदी करत असताना केल्याचा आपल्याला दिसून येतो. छत्रपती शाहू महाराजांना जे अभिप्रेत होतं सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये, तेच सामाजिक न्यायाच्या तत्वांचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिण्याचं ज्यावेळी त्यांना संधी मिळाली त्यावेळी याच सामाजिक न्यायाच्या तत्वाचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना केल्याचं आपल्याला दिसून येतं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे लोकराजा, लोकांचा राजा, रयतेचा राजा हे का म्हटलं जातं? कारण जी आधीची मी धोरणं या ठिकाणी सांगितली त्या धोरणांच्या सोबतच रयतेची, जनतेची एखाद्या पित्याप्रमाणे काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे राज्य कारभार केला त्यालाच डोळ्यासमोर ठेवून, त्यालाच दृष्टीसमोर ठेवून शाहू महाराजांनी सुद्धा राज्यकारभार केला. शाहू महाराजांनी सुद्धा हा दंड घालून दिलेला होता की ज्यावेळी स्वारी शिकारीवर जायचं असेल त्यावेळी जे काही जिन्नस लागेल ते रोख पैसा देऊन मालकांकडून जेव्हाचे तेव्हा घ्यावे. कोणालाही रयतेला त्रास होईल असं वर्तन आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होऊ नये यासाठी शाहू महाराज हे सतत आग्रही होते. आपल्याला मिळालेला राज्याधिकार हा केवळ राज्यकारभाराचा उपभोग घेण्यासाठी नाही तर रयतेचं, जनतेचं, रंजल्या गांजल्या प्रजाजनांचं दुःख निवारण करण्यासाठी आहे. हा विचार छत्रपती शाहू महाराजांच्या अंगामध्ये भिनलेला होता आणि त्याच दृष्टीने शाहू महाराजांनी राज्यकारभार केला. ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांना राज्यारोहण त्यांचं होणार होतं त्याच्या आधी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रशिक्षकांनी त्यांना संस्थानाचे दौरे काढायला लावले. संस्थानभर शाहू महाराज फिरले, दऱ्याखोऱ्यांमधून, डोंगरामधून फिरले, वाड्या वस्त्यांमधून फिरले आणि त्यावेळी त्यांना लक्षात आलं की जनतेचं, रयतेचं दुःख काय आहे. गरीब जनता कुठल्या प्रकारे अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये आणि मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये, दुःखामध्ये आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी शाहू महाराजांनी पाहिलं आणि त्यामुळे दाजीपूरच्या, पन्हाळ्याच्या दुर्गम प्रदेशापासून तर शिरोळे पेठ्याच्या नरसोबा वाडीपर्यंतचा जो काही पूर्ण प्रदेश होता या प्रदेशातल्या प्रत्येक रयतेला भेटत, त्यांच्याशी हितगुज करत, त्यांची सुखदुःख जाणून घेत छत्रपती शाहू महाराज हे आपल्या सबंध संस्थांवर फिरलेले होते आणि त्यांच्या दुःखाची त्यांना जाणीव होती, दारिद्र्याची त्यांना जाणीव होती, त्यांच्या वेदनेची जाणीव होती आणि म्हणून या वेदनेतून काय त्यांना बाहेर काढता येईल, कसं बाहेर काढता येईल, काय त्यांच्या दुःखावर, दारिद्र्यावर, वेदनेवर उपाययोजना करता येईल याची आपल्याला सतत काळजी वाटते असं सुद्धा शाहू महाराज आपल्या एका पत्रामध्ये म्हणतात. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संस्थांवर दोन मोठी संकट आलेली होती. पहिलं म्हणजे दुष्काळाचं संकट आणि दुसरं म्हणजे प्लेगची मोठी साथ. संस्थांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या राज्यकारभाराच्या सगळ्यात मोठं संकट जर कुठलं आलं असेल तर ते म्हणजे दुष्काळाचं. 1896-97च्या काळामध्ये हे दुष्काळाचं संकट होतं
आणि 98-99च्या काळामध्ये प्लेगची भयानक साथ आलेली होती. या काळामध्ये शाहू महाराजांनी ज्या काही उपाययोजना आपल्या संस्थानामध्ये राबवल्या, त्या उपाययोजनांच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट प्रशासक होते याच्यावर शिक्कामोर्तब झालं. छत्रपती शाहू महाराजांनी या कालखंडामध्ये दुष्काळाच्या शेतकऱ्यांना सारामाफी केली, त्यांना गुराढोरासाठी वैरण त्यांना मोफत उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर दुष्काळाच्या काळामध्ये अन्नधान्याची आयात करून स्वस्त धान्याची दुकानं सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये सुरू केली, जेणेकरून लोकांना अन्नधान्य वाचून लोकांना कोणाचा भूकबळी जाऊ नये ही त्यामागची योजना होती. त्याचबरोबर आपल्या संस्थानामध्ये जवळजवळ 9 ठिकाणी निराधार आश्रम सुरू करून निराधार लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आधार देण्याचं काम शाहू महाराजांनी या दुष्काळाच्या काळामध्ये केलं. प्लेगची साथ आली त्यावेळी 1898-99ला प्लेगवर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी लोकप्रबोधनाची सुद्धा चळवळ चालवली. लोकांना प्लेगच्या संदर्भात त्या ठिकाणी जागरूक केलं. शास्त्रीय ज्ञान त्यांना प्लेगच्या आजाराच्या संदर्भात दिलं. त्याचबरोबर गावच्या गावं वसून गावांचं पुनर्वसन केलं दुसऱ्या ठिकाणी नेऊन, जेणेकरून प्लेगचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी. या दरम्यानच्या काळामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये रोजगार लोकांच्या हाताला उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी रोजगार हमीची कामं सुरू केली. त्यामध्ये रस्ते, विहिरी, तलाव यासारख्या कामांवर त्यांनी लोकांच्या हाताला काम दिलं. या ठिकाणी काम करत असताना मजुरांची मुलं ही कुठेही इकडे तिकडे भटकू नये यासाठी पाळणा घरं सुरू केली. पाळणा घरांची संकल्पना त्या काळामध्ये मला वाटतं सुरू करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे पहिले राजे असतील की ज्यांनी पाळणा घराची संकल्पना सुरू करून मजुरांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाचं काम त्यांच्यासाठी केलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे लोकांचा राजा, रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा, सदोदित विचार करणारा हा रयतेचा राजा, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज. एखाद्या तपस्व्याप्रमाणे, एखाद्या प्रयोगशील व्यक्तीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अनेक प्रयोग केले आणि या प्रयोगांच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये शिक्षण, संस्कृती, सुबत्ता, कृषी, उद्योग या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्या राज्यातल्या रयतेला समोर नेण्याचं काम केलं. म्हणूनच आजच्या दिवशी या आमच्या महान राजाला, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते.